चांगला आहे ना? नारळ पूर्ण तेलामध्ये परतून घेणार. काय काय याच्यामध्ये? कोकम जरा जास्त टाकायचं, आंबट असलं काय मावऱ्यात चव येते. म्हणजे तू आता काय काय तुला येतं बनवता? मॅगी येते. हे होईपर्यंत तुम्ही सगळ्यांनी चॅनलला काय काय आपण सगळी कामं करतो. काय त्याचं लग्न ठरणार आहे त्यामुळे तो तयारी करतोय. बायको आम्ही पण माहोल जरा बनवतोय. पण आता कसं बायको नंतर सांगेल तर करावं लागेल जग मारून. तेव्हा कोण बोला नको ना. म्हणून जरा प्रॅक्टिस म्हणजे कव्हर करतोय तो आपल्याला. सामान भाऊ पहिल्यापासून कामाचीच नाव फक्त किचन मध्ये करत नव्हते. तो तुमच्यासाठी कामाचा माणूस आहे. ऍसिडिटीचा माणूस आहे. कसं लागतंय सांग काकाला. कसा आहे केक? म्हणजे काय? अरे उलट काय झालं नंतर? कसा वाटतोय केक? दाखव, खाऊन दाखव, खाऊन दाखव. ये खा. तू नाही खात असा असा खा. केक आहे तू. खा. आवून खायचा. तुला पण आणलाय. कसा लागतो ते सांग. हा कसा? स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे काय तो? काय फ्लेवर? की रोज आहे? हे वडाळ्यातून आणलं, वडाळ्यातून. चांगला आहे ना? कसं होत? आता हे काय मच्छीसाठी वाटण तयार करतायत? काय काय टाकतात? 10-15 मिरच्या आहे. हिरव्या म्हणजे सुक्या मिरच्या. लाल मिरची लाल मिरची सुकी. 10-15 मच्छी भरपूर आहे त्यामुळे जास्त. 10-12 लसणीचे. लसूण पाकळ्या 10-12. एक मोठा कांदा. मोठा म्हणजे कांदा. मीडियम कांदा, जास्त मोठं नाही. सुके धने. ओके. धने थोडीशी बडीशेप. हळद एक अर्धा चमचा. आणि एक नारळ, ओला नारळ एक पूर्ण. हा एक नारळ पूर्ण ओला. एक आंबा टाक. एक आंबा टाक. थोडी कोथिंबीर टाक ना, पण ती नंतर टाक वाटपामध्ये. ओके. मिक्सर मिक्सर. तो आता आपण बनवतोय सुरमईचं कालवण. त्यामध्ये काय काय मिक्स आहे? हलवा आहे आणि सुरमई. हलवा आणि सुरमई मिक्स. 2 चमचे तेल.
आता तेल तापल्यावर मिरचीचं चटणी तेलामध्ये टाकायची. तेलामध्ये परतून घेणार. काय काय याच्यामध्ये? त्याच्यामध्ये हिरवी म्हणजे लाल मिरची, हा. धने, थोडीशी बडीशेप, लसूण, कांदा, टमाटा, कोथिंबीर, हळद हे आहे सगळं त्याच्यामध्ये. चांगलं जरा तेलामध्ये हे ओलं खोबरं ना परतून घ्यायला तेलामध्ये. ओलं खोबरं. ओलं खोबरं तेलामध्ये जरा शिजवून घ्यायला. साईडला कुकर लागलाय भाताची. थोडं तेल सुटे करून थोडे हे करून घ्यायला. गॅस मंद आचेवरती शिजवून घ्यायचे. नाही ते काय उडवतो ना मसाला, अच्छा, म्हणून जरा गॅस कमी करायचं. कमी केली. हातावर चटके लागतात. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं की हाय तो मसाला पण धुवून घ्या. त्याच्यावर जातो ना. मसाल्याची भांडी धुवून घ्या. धुवून घ्यायचं. मसाला वाया जात नाही. उकट नाही लागवायचं. हा. मग हे लोकांचा अंदाज कसा कळतो? एवढे लोकांना बनवायचं मग तेवढं टाकायचं. 2 माणसाचं जेवण कसं करायचं म्हणजे किती? अरे आपल्याला सांगा, आपण नेहमी आता जेवण करतो बाबा, हा. आपल्याकडे माणसं किती येते आपल्याला समजतो. एवढ्या माणसं आता आपण किती 7-8 माणसं आहोत. हा. मग त्यांना किती लागणार काय समजतं ना. अच्छा. करून बघतो. ह्याच्यामध्ये कोकम टाकायचं. कोकम म्हणजे कोकम मालवणची शान. कोकम म्हणजे बैलांची शान. कोकम पाहिजे, काय पण असू देत, कोकम पाहिजे. त्याच्यामध्ये ना कोकम जरा जास्त टाकायचं म्हणजे आंबट असलं काय हा. मावऱ्यात चव येते. अच्छा. कोकमाच्यात चव नाही ना, तर ते एकदम दिवस लागतं. आंबट साल चांगला लागतं. टाकलं कोकम सोडलेले आहेत. नाही 12 कोकमा टाकला. मीठ टाकलं. तुम्ही शिकताय काय? हा जरा बघते. तुला येतं का बनवता? उपयोगी होईल. मोठा म्हणजे तू आता काय काय तुला येतं बनवता? मॅगी येते. बापरे. चाय आणि एकदा पोहे बनवलेले आणि एकदा भेंडीची भाजी. चाय तू बनवून घेता? कधी कधी बनवते. सायंला बनवते भरपूर वेळा आणि घरी बनवते. घरी तशी मी नसते जेव्हा चाय बनवायच्या टाइमला झोपलेली असते. चवीनुसार मीठ. अद्रक वाला चहा बनवायचा. आता ह्याला कड आला तर आपण मावरा टाकतो. ओके. एक कड उकाळ आला ना तर मावरा टाकतो. मग तू सगळं एकदाच बनवलंस, नंतर काय जमलं नाही? सगळं एकदा तुझे बनवलं, सगळे गणले की काय? मॅगी तशी मला सायन्सलाच बनवते. म्हणजे मला कधी असं भूक लागली तर मी मॅगी बनवते आणि चाय आई बोलते संध्याकाळची चाय टाकायला तर मी ती अद्रकवाली 1 नंबर चहा बनवते. मग संध्याकाळी आज बनवतो 1 नंबर अद्रकवालीच बनव.
मग भेंडीची भाजी काय बोललीस ना, गवार की भेंडी? ते एकदा गावाला बनवलेलं. मग काय चांगली झाली की गणली ती? चालेल, ठीक, मदत केली मी मला माईने. अच्छा. पोहे मी एकदा बनवलेले, त्याला 5 वेळा भिजवले. बाप रे बाप. मग आता काय खिमाट केलंस? हा. खिमाट केलास त्या बरं पोह्यांचं? ठेवले बरं. उन्हात ठेवले. मी युट्यूब वरती बघून शिकत होती. मम्मी बाहेर बसलेली आणि युट्यूब वरती मला माहिती नाही, तिने 5 वेळा असे भिजवले ना, 1-2 वेळा भिजवले, पण मी त्याला 5 वेळा धुवून घालले, जोपर्यंत त्याचं पाणी वाईट नाही होते, मीन्स वाईट Normal. ट्रान्सपरंट नाही होते तोपर्यंत मी त्याला धुवत होती. मम्मी आली, मम्मी बोलते हे काय खिचडी नाही बनवायची, आपल्याला पोहे बनवायचे आहेत. आणि नंतर मी पंख्यावरती सुकवायला ठेवलेले, जोपर्यंत सगळं ते कट वगैरे होते, तरी पण मीच बनवलेली. मग तशी झालीच असणार, खिचडी झाली असणार तरी पण. हा मी जरा झाले ना, पंखे खाली पोहून हे करून काय होणार आहे? ते crispy type नाही एवढे. आणि कड यायला सुरुवात झालेली आहे. मच्छी धुतलेली आहे. पुन्हा एकदा शेवटचा हात. कोळंबी, नंतर कोळंबी पण करायची आहे, सुरमई करायची आहे. सुरमई फ्राय करायचं, मसाला लावून चांगला, म्हणजे फोडणीचा मसाला कांदा घेऊन. हलवा आणि सुरमई मिक्स. म्हणजे त्याचे डोकं, हलव्याचं सुरमईचं डोकं आणि शेपडीकडचे छोटे छोटे तुकडे, बाकी सगळं फ्राय साठी काढला. छोटे शेपडी कडचे सुरमई आहे. या हलवा शर्गा एवढा माझ्या हातात एवढा तुकडा आहे. कोकम टाकले, सगळं टाकलं. आता पहिली कड आलेली आहे. कड आला, आता म्हणजे एवढा मावरा, पण माणसं भरपूर होत आमच्याकडे आता सध्या. एवढं ब्लॉग बघतेस की नाही? हो नाही, सबस्क्राईब केला का टेन्शन? व्हिडिओ त्याचे युट्यूबचे सबस्क्राईब करा. आईला बोलला सांग, बोल आता, बोल बोल. हे होईपर्यंत तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब. आता येणार नाही माझा. सबस्क्राईब करा आणि शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, येस, कमेंट करा, चांगले चांगले. तर मंडळी, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि काकू जशी म्हणाली तसं सबस्क्राईब ते करा रे. आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तोपर्यंत बाय बाय, गुड बाय.